मृतगंध या इंदिरा संत यांच्या ललित लेख संग्रहातून झोपाळ्यावरी बसू नावाचा लेख. कळायला लागल्यापासून नागपंचमीचा सण आला की मला खूप आनंद व्हायचा. शेजारी पाजारी पुढच्या दाराला टांगलेले काथ्याच्या जाड दोऱ्यांचे झोपाळे दिसायचे. वर एक पोते वा चादर घातलेली असायची आणि मुले झोका घेत राहायची. त्यावेळी आमच्या दारातही आमचा सत्यप्पा झोपाळा बांधायचा आणि छान जाड घोंगडेवर घालून मला त्यावर बसवायचा. हळूहळू झोके द्यायचा. खूप गंमत वाटायची. कधीकधी पोत्याचे खोळ करून त्यात मला बसवायचा. अगदी द्रोणात बसल्यासारखे वाटायचे. कधी मलाच गोल गिरवून दोराला पीळ द्यायचा आणि एकदम मला सोडून दूर उभा राहायचा. ही तर खूपच गंमत आणि भीतीही. डोळेही मिटायचे आणि खदाखदा हसायचेही. कधी एकदा गिरक्या थांबतील असे वाटायचे, पण गिरगिर थांबली की पुन्हा म्हणायचे पुन्हा फिरव. पण हा खेळ फार थोडे दिवस पुरायचा. किती हट्ट केला तरी नागपंचमीनंतर 8-10 दिवस चालायचा. मग एके दिवशी माझ्या नकळत झोपाळा उतरलेला दिसायचा. त्यासाठी हातपाय आपटून सत्यप्पाकडे तक्रार केली की तो म्हणायचा, मी काय करणार, सरकारांनी काढाया सांगितला नवं. मी मग गप्प राही. मग पण तो झोपाळा बरेच दिवस मग मनात राहायचा. नागपंचमीची वाट पाहत राहायचा. पण हे वाट पाहणे लवकर संपले. वडिलांनी घेतलेल्या रजेत आम्ही सगळे तवंदीला राहायला आलो. दोन्ही बाजूला उंच जोते असलेल्या वाड्याच्या पायऱ्या चढले आणि समोर काय गंमत, सोफ्याच्या डाव्या बाजूला एका माणसाला बसता येईल एवढा पाटाचा झोपाळा, लोखंडी कड्यांनी कडीपाटाच्या नागोबाला टांगलेला. त्यावेळी तवंदीला यायचे म्हणजे आगगाडीने हुक्केरीपर्यंत आणि तिथून बैलगाडीने तवंदीला असा प्रवास असे. सगळे शीण, भूक इत्यादी विसरून मी झोपाळ्याच्या कड्या धरून उभी राहिले. अशा प्रकारचा झोपाळा मी प्रथमच पाहत होते. वर कसे चढावे समजत नव्हते. पाटावर पालथी पडून पहिला झोका घेतला आणि माझा आनंद स्वर्गात पोहोचला. आता हा झोपाळा कोणी काढणार नाही. खूप बसायला, झोके घ्यायला मिळणार हा विचार किती सुखाचा वाटला. आता यावेळी माझी धाकटी बहीणही झोपाळ्यावर कड्या करून बसण्याजोगी होती. झोकेही देऊ पाहायची. पण वर बसल्यावर आमचे पाय जमिनीवर पोचायचे नाहीत. मग आम्ही एकीने बसायचे आणि एकीने झोका द्यायचा. अशा पाळ्या लावत असू. कधीकधी आई आम्हा दोघींनाही झोपाळ्यावर बसवून आपण खाली बसून झोके द्यायची. आम्हाला ओवी म्हणायला सांगायची. झोपाळ्यावरी बसू, हिरव्या साड्या नेसू, सारख्या बहिणी दिसू, अक्का ताई. ओवी म्हणून म्हणून पाठ झाली दोघींचीही. आईने दुसरी सांगायला घेतली तरी आम्ही दोघी एकदम ओरडत असो. दुसरी नको, हिरव्या साड्या नेसू सांग. आम्हाला ही ओवी फार आवडायची. आमच्यावर होती ना. पुढे मग शिक्षणासाठी बेळगाव, पुणे, कोल्हापूर केले. लहान जागा, तिथे झोपाळा कुठला आणि वेळ तरी कोणाला. पाटाचा दोरांचा सगळे झोपाळे दुरावले. त्यामुळे कुठे झोपाळा पाहिला की थांबून बघावासा वाटे, वर बसावेसे वाटे. पण घडत नसे, कारण आम्ही मोठ्या झालो होतो. बरे दिसले नसते, पण झोपाळ्याचा योग आयुष्यात होता. लग्नानंतर मुंबईला 2-3 वर्षे काढून आम्ही पुण्याला आल्यावर जेव्हा माडीवाले कॉलनीत राहायला आलो तेव्हा त्या 3 प्रशस्त खोल्यांच्या घरात झोपाळा
मधल्या खोलीत टांगून मी प्रथम झोपाळ्याची हौस पुरवून घेतली. योगायोगाने कमलही नोकरीच्या निमित्ताने त्यावेळी आमच्या इमारतीत वरच्या ब्लॉकमध्ये राहायला आली. तिनेही स्वतःच्या पगारात पहिला झोपाळा करून टांगून घेतला. बाहेरून येणाऱ्यांची एकट्याने वाट पाहणे, येऊ घातलेल्या पाहुण्याच्या सरबराईचे बेत दोघांनी मिळून आखणे, दोघांनी मिळून पावसाचे बेत करणे, एकटे असताना दूरस्थांची काळजी करणे, डाळ तांदूळ निवडणे, या सर्व गोष्टींसाठी संसारात झोपाळा हवाच. लहान मुलांना झोपाळ्यावर झोपवण्या इतका दुसरा आनंद होत नाही. एकट्याने झोपाळ्यावर बसणे कितीतरी सुखाचे. झोपाळ्याचे हळूवार आंदोलन, नागोशांची त्यासरशी होणारी किरकिर आणि आपल्या मनातील सुखदुःखांचे झोके यांचा इतका सुंदर मिलाफ होतो. एक कविताच. ताईही जिथे राहिली तिथे तिने झोपाळा मांडलाच. पुण्याला ती भांडारकर इन्स्टिट्यूट रस्त्यावर बालेरावांच्या घरात राहायला गेली. तेव्हा तिथे झोपाळा नव्हता. मग आप्पांनी कंसात श्री नासी फडके मग आप्पांनी दारासमोर सिमेंटची चौकट टाकून झोपाळा बांधून घेण्याची मुद्दाम व्यवस्था केली. त्यांच्याही जीवनात झोपाळा हा अविभाज्य घटक होता. जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे 1-2 पिढ्यांना त्याच्यामुळेच समजले असे म्हणतात. ते काही खोटे नाही. सकाळच्या पहिल्या चहानंतर सिगारेट आणि संध्याकाळी लेखनिक काम आटपून गेल्यावर ओढायची सिगारेट झोपाळ्यावर बसून ओढण्याचा त्यांचा परिपाठ होता. एका कडीला डोके टेकवून एक पाय झोपाळ्यावर घेऊन त्यावर सिगारेटचा हात ठेवून आरामात धूम्रवलये निर्माण करायची त्यांची पोज मोठी देखणी दिसे. त्यांच्याच शब्दात ऐटवाच. आम्ही दोघी बहिणींनी झोपाळ्याचा आनंद पुन्हा जाणतेपणी उपभोगला. तो ताईच्या दौलतमधील झोपाळ्यावर. रात्री जेवणे झाल्यावर झोपाळ्यावर बसून गप्पा करणे हा आमचा छंद होता. मुले थोडा वेळ यात सामील होऊन घरात जायची आणि आम्ही नंतर कितीतरी वेळ बोलत असू. कधी निलायममधून चित्रपट पाहून यावे, कधी बालगंधर्वहून सुंदर नाटक पाहून यावे. रिक्षाचे पैसे देऊन फाटक उघडून पहिला मुक्काम झोपाळ्यावर. बोलणी तरी किती प्रकारची, नाटकांची, नटांची, आपल्या आठवणींची, मूर्खपणाच्या, केलेल्या चुकांच्या, आमच्या केलेल्या प्रेमाच्या, फलश्रुतीच्या, मुलांच्या, या सर्वांवर आता गमतीच्या पातळीवर बोलायचे. तिच्या व माझ्या व्यक्तिगत जीवनात केवढा तरी मोठा फरक, पण ती मध्यरात्र आणि तो झोपाळा आमच्यामधील अंतर पुसून टाकायचा. फक्त स्नेहभाव तेवढा बरसत राहायचा. कित्येक वर्षापूर्वी तवंदीतील झोपाळ्यावर बसणाऱ्या आम्ही आणि आता बसणाऱ्या आम्ही या स्नेहभावाने जणू सांधून जात होतो, एकरूप होत होतो. सकाळ, केसरी, तरुण भारत अशी ललकारी देत सायकलवाला मुलगा रस्त्यावरून गेला की मग आम्हाला भान यायचे. घरी झोपाळा आला हे समाधान झाले. पण दोरीचा झोपाळा, नागपंचमीचा झोपाळा तो दुरावलाच. कारण आता मी मोठी झाले होते. पदवीचे एक प्रकारचे बंधन होते. लोक काय म्हणतील ही जाणीवही होती. सहज सहज अशा खेळात पाण्यात पोहायला शिरतात इतक्या मोकळेपणाने भाग घेणे जमणारच नव्हते. हा पंचमीचा झोपाळा मी प्रथम इतक्या प्रमाणावर पाहिला तो जालन्याला
आमच्या पुष्पाकडे गेल्यानंतर ते पंचमीचे दिवस होते. दारासमोर गल्लीतला दोराचा झोपाळा बांधला होता. तिथल्याच मामाजी काकाजींनी त्यांच्या लेकीबाई आत्या माम्या नागपंचमी खेळणार होत्या ना. रात्री जरा वर्दळ कमी झाल्यावर 8च्या सुमाराला हा म्हणता बायका मुली जमू लागल्या. जागा धरून बसू लागल्या. दोघी झोपाळ्यावर बसून झोका घेऊ लागल्या. मुद्दाम सासू सुनांना विहिणींना झोपाळ्यावर बसायला लावण्यात आले. अशी जोडी जमली की बायका काय खेळायच्या, इतके बरे वाटायचे. अशीच एकदा सासू सुनेची जोडी आली आणि आज्जे सासू वाकत झोका द्यायला उभी राहिली. खेकाळणे संपते तो सुनबाईंनी माथ्यावरला पदर डोळ्यांवर ओढला आणि ओवी मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. पंचमीचा सण बाई दणादणा आला. मुराई भाऊ आला बाई, जाते मी माहेर आला. सासूबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेवू घाला. दही साखर भाकरीला मी ग निघाले माहेर आला. आणि मग किती वेळ हसणे, जमिनीवर डोके टेकून हसत सासूची चेष्टा करणे. सून उतरून पळाली की घरातच. बिचारीला कुणी मुराळी आला नव्हता. माहेरी जाणार नव्हती. सासूला एरवी असे काम सांगणे तिला या जन्मीही जमले नसते. काय खाऊ घालावे नवऱ्याला हे सांगणेही एरवी सासूला भयंकर अपमानाचे वाटले असते. पण ही अशी विपरीत गोष्टींनी हसून बेजार होण्याची किमया त्या झोपाळ्याने केली होती. सगळी नाती मानपानाच्या कल्पना झोपाळ्याने आपल्या दोरीला गुंडाळून टाकल्या होत्या. पहाटेपर्यंत हा झोपाळ्याचा धिंगाणा चालला होता. आमच्या पुष्पालाही शेजारणींनी ओढून नेले होते. असा नागपंचमीचा उत्सव मी प्रथमच पाहिला आणि त्यानंतर अजून पाहिला नाही. सर्व प्रकारच्या अंतराच्या सीमारेषा पुसून टाकण्याची किमया झोपाळ्यात आहे हे खरेच. आता बेळगावलाही आमच्या घराच्या पोहोचमध्ये झोपाळा टांगला आहे. रोज 2-3दा तरी त्यावर बसून झोके घेतल्याखेरीज मला चैन पडत नाही. कधी आमचा निरंजन मला सोबत करतो. मग आमच्या म्हणजे त्याच्याच मोठ्या उत्साहाच्या गप्पा चालतात. कधी प्रोफेसरांच्या गमतीच्या गोष्टी सांगतो आणि मीही त्याच्या इतकीच हसते. कधी सिक्कीम सहलीतील हिमालय चढून जाण्याचा प्रसंग सांगतो आणि मीही सिंदबादची सफर ऐकावी तितकीच विस्मयचकित होते. माझेही डोळे त्या धाडसाची वर्णने ऐकून मोठे होतात. कधी पक्षी दर्शनासाठी जाण्याचा बेत सांगतो. मला त्यात फार रस असतो. मीही मग त्याला म्हणते, अरे जंगलात जाशील ना तेव्हा माझ्यासाठी एक माकडाचे पिल्लू आण हं, विसरू नको. इतके आम्ही दोघे समरस होतो. हे बोलणे जर हॉलमध्ये वा जेवणाच्या टेबलावर झाले असते तर नक्कीच मी काही बिकार शेरे मारले असते. अरे प्रोफेसरांची चेष्टा करतोस, आधी अभ्यास मग पक्षीदर्शन असे काही. पण आता माझे मोठेपण, माझे अधिकार हे सर्व विसरून गेलेले असते. कारण मी आणि तो झोपाळ्यावर बसलेलो असतो. तो पायाने हळूच झोके घेत असतो. नागोशे कुर्र कुई करत असतात आणि आमच्या गप्पांबरोबरच जवळची फुले, दूरचा येळरगड, शेजारचा माळ हे सर्वच झोक्यात सामील होत असते. दूरचा येळूरगड, शेजारचा माळ हे सर्वच झोक्यात सामील होत असते. झोपाळ्यावरी बसू हा
इंदिरा संत यांचा ललित लेख इथे समाप्त.